आज आपण आलो आहे दादरच्या भाजी मार्केटमध्ये. तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता, प्राजक्ता जेव्हा जेव्हा तू भाजी घेतेस तेव्हा कधीतरी शूट पण करत जा. तर तुम्हाला सिटी लाईटचं मार्केट तर मी बऱ्याच व्हिडिओमधनं शेअर केलेलं आहे. तर आज म्हटलं चला आज तुम्हाला दादरचं हे भाजी मार्केट शेअर करते. आणि ते ना खूप छान छान भाज्या असतात आणि मेन म्हणजे फ्रेश पण असतात. आपल्याला घरात रोज एकच प्रश्न असतो, आज भाजी कोणती करायची. आणि गंमत म्हणजे ना ती भाजी बनवायला अर्धा तास लागतो, पण तिची जेव्हा आपण तयारी करायला जातो ना तर त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ जातो आपला. कुठल्या भाज्या घ्यायच्या, मग त्या निवडायच्या, मग त्या धुवायच्या, मग त्या सुकवायच्या. कधी-कधी असं असतं काही भाज्या चिरून ठेवाव्या लागतात. काही भाज्या थोड्याशा एक्स्ट्राची केअर घेऊन आपल्याला त्या स्टोअर कराव्या लागतात. काही भाज्या अशा स्टोअर केल्या तरी चालतात. काही भाज्या व्यवस्थित कपड्यात वगैरे आपल्याला गुंडाळून मग त्या स्टोअर करायला लागतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्या जेवणाची सुरुवात होते. ही गोष्ट कोणालाही चुकली नाही. ज्यांचा किचनशी म्हणजे स्वयंपाकघराशी संबंध नसतो ना, त्यांना असं वाटतं की काय फक्त भाजीला फोडणी दिली की झालं. पण असं फोडणी देऊन गोष्टी होत नाही. त्याच्या आधी खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्या तुम्हाला पण सगळ्यांना माहितीच असतील. आणि आपण गृहिणी या सगळ्या गोष्टीतनं जात असतो. आपण रोज या गोष्टी करतो. आपल्याला त्या गोष्टीचं असं विशेष काही वाटत नाही, कारण ही आपली रोजची सवय असते आणि ती आपण नित्यनियमाने फॉलो देखील करत असते. तर आजचं हे जे मार्केट आहे ना, ते विसावाच्या गल्लीत आहे. विसावा हॉटेल आहे आणि म्हणजे ते फेमस हॉटेल आहे. तुम्हाला जर यायचं असेल कधी दादरला, अगदी तुम्ही बाहेर आलात ना की तुम्ही कुठलंही विचारा विसावा हॉटेल, आणि त्याच गल्लीमध्ये हे भाजी मार्केट आहे. मला एक्झॅक्टली आता याचं नाव माहिती नाही, पण मी इथून बऱ्याच वेळा आणि ज्यांच्याकडनं मी भाजी घेते ना त्यांच्याच इकडचं मी शूट घेऊन तुमच्याबरोबर शेअर केलं. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केलंय, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी अशी झाडांची काळजी घेते. झाडांची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं असतं तर बघा, खूप जास्त असं काही त्याच्यात वेळ जात नाही. रोज जर तुम्ही हे काम केलं तर अगदी थोडासा वेळ जातो. मला असं वाटतं आपण ना बऱ्याच वेळा घरात हे झाड खूप छान दिसेल असा विचार करून बऱ्याच वेळा आपण त्या घेतो. पण मला असं वाटतं ही जी झाडं आहेत ना, ही आपल्या घरामध्ये ना एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतात. आणि त्याच्यामुळे ना जशी आपण इतर गोष्टींची काळजी घरात घेतो ना, तशी त्यांची पण काळजी रोज घेतली म्हणजे आपण घेतली पाहिजे. खूप काही करायचं नसतं. काही झाडांना तर रोज पाणी द्यायची गरज पण नसते. जशी ही तुम्ही मनी प्लांटचे कटिंग्स आहेत, तर त्याचं पाणी मी काही रोज चेंज करत नाही. जसं मला वेळ मिळतो तसं मी करते. आणि मला ते खूप आवडतं देखील. खूप अगदी आपण किती जरी दमून आलेलो असलो ना, या झाडांकडे बघितल्यानंतर अगदी सगळा थकवा निघून जातो. आणि तुम्ही फुलांचं पण तसंच असतं बघा, किती थकलेलो असलो ना, तर या फुलांकडे बघितलं ना, की अगदी मन फ्रेश होऊन जातं. आणि या झाडांची थोडी जरी तुम्ही म्हणजे काय असतं त्यांच्याकडे, फक्त सुकलेली पानं असतात, ती बऱ्याच वेळा इकडे-तिकडे पडलेली असतात. तर तीच आपल्याला उचलून रोजच्या रोज क्लीन करायची असतात. आणि तेवढी थोडी-थोडी गोष्टी जरी आपण केल्या ना, तरी तिकडची जागा रोजच्या रोज क्लीन होते. खूप काही आपल्याला वेगळं करायची गरज लागत नाही. मटकीची भाजी आणि ती पण मोड आलेली आहे ना, खूप बरेच दिवस झाले माझ्याकडे केलेली नव्हती. तर आज मी म्हटलं की मटकीला मोड आणायला ठेवू आपण. आणि मटकीला जेवढे सुंदर मोड येतील तेवढी ती भाजी खूप छान टेस्टी होते. एकदा विचार केलाय की भाजी पण होईल किंवा मग मिसळ पण एखाद्या वेळेस छान अशी होईल. तर म्हटलं आता पाऊस पण आहे, मस्त मस्त तरीदार अशी मिसळ आणि मसालेदार मिसळ खायला खूप छान वाटते. भाजी जेव्हा आणतो त्याच्यानंतर ती स्वच्छ करून स्टोअर करणं ना, हा एक मोठा टास्क असतो. दिसायला अगदी छोटंसं काम असलं ना,
तरी मला असं वाटतं घर सांभाळणाऱ्या प्रत्येक गृहिणीला हे माहिती असणार की हे काम जर आपण आत्ता करून ठेवलं, स्पेशली जे वर्किंग असतील त्यांना तर ही आयडिया असेल, थोडंफार आपण जर आधी प्रिपरेशन करून ठेवलं, ते येणारे कितीतरी दिवस म्हणजे येणारा आठवडा किंवा 10 दिवस तरी थोडेसे सोपे होऊन जातात, जे सकाळचे घाई गडबडीचे असतात. आणि एकदा का ही सगळी तयारी झालेली असली ना, की रोज काय करायचं या प्रश्नाचं उत्तर शोधायला थोडासा कमी वेळ लागतो. सकाळची घाई पण कमी होते. मी मागे एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली, की आपला जास्तीत जास्त किचनमध्ये वेळ कशामध्ये जातो? तर त्याच्यामध्ये भरपूर जास्त वोट याच्यावरती होती, की रोज जेवणाला काय बनवावं? आपलं हे कामच असं असतं, कुणाच्या लक्षात येत नाही, की आपण काय-काय कामं किचनमध्ये करतो. पण ती जर कामं झालेली नसली ना, तर मात्र सगळ्यांच्या बरोबर लक्षात येतं, की "अरे, आज हे तू काम नाही केलंस." असं तुमच्या बाबत होतं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. भाज्या धुवायच्या, मग त्या सुकवायच्या, नंतर त्या व्यवस्थित भरून ठेवायच्या. या सगळ्या गोष्टींमध्ये घर सुरळीत चालत असतं, असं मला वाटतं. कारण एका कामामागे एक विचार असतो, उद्याचा वेळ म्हणजे आपला कसा वाचवता येतो. सगळ्यांना ताजं पण कसं मिळेल आणि चांगलं पण कसं मिळेल. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याकडे काही ठरवलेलं नसतं, तेव्हा खूप विचार करून करून मग आपण बऱ्याच वेळा कधीतरी बाहेरून पण ऑर्डर केलं जातं किंवा मग असंच काहीतरी बनवून खाल्लं जातं. मला तर बऱ्याच वेळा अशा छोट्या-छोट्या कामांमध्ये माझा किती वेळ निघून जातो ना, मला कधी-कधी म्हणजे कळत नाही. म्हणून ही सगळी कामं ना मी बऱ्याच वेळा सॅटर्डे किंवा संडे यावेळेस बऱ्यापैकी करून घेते. आज भाजी मार्केटमधनं निघताना खूप जास्त आनंद होत होता मला. काही गोष्टी मला फ्रीमध्ये मिळालेल्या. आपले किती जरी पैसे गेले ना, त्याचा म्हणजे काय बोलतात ना, त्याचं एक आपल्याला वाटत असलं ना, की आज अरे, आज खूप खर्च झाला. तरी पण त्याच्यामागे ना, एखादी वस्तू जरी आपल्याला फ्री मिळालेली असली ना, तरी त्याचा आनंद खूप जास्त असतो. तर मी तुम्हाला सांगते, आज मला काय-काय फ्री मिळालेलं. आज मला पुदिना एवढा सगळा फ्री मिळालेला. त्याचबरोबर ना, मी कढीपत्ता पण भरपूर सारा फ्रीमध्ये घेऊन आलेली आणि कढीपत्ता आणि वरती पुदिना वगैरे हे तर आपलं मॅन्डेटरी असतं. आपण कुठेही गेलो तरी फ्रीमध्ये वरतून घेऊनच येतो. पण मला थोडासा जास्त मिळालेला तर याचं पण काहीतरी म्हणजे मला चिवडा पण करायचा होता. ॲक्चुअली कढीपत्ता मला घ्यायचाच होता. चिवडा माझा अजूनपर्यंत राहिलाय. ऑलरेडी आता त्याला 15 दिवस होत आले आहेत माझ्याकडनं. पण आता एखाद्या मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर तो नक्की शेअर करेन. पावसाळा म्हटला की कोथिंबीर तशी तेवढी अशी चांगली येत नाही. पण तरी पण मला कोथिंबीर मिळाली आणि यांच्याकडे कोथिंबीर जी होती ती थोडीशी मला सुकी वाटत होती म्हणून मग मी 2 जुड्या घेतल्या आणि रेसिपी वगैरे असतात शूट वगैरे तर कोथिंबीर थोडीशी जेवणात वगैरे छान दिसते दिसायला कलर हिरवा-हिरवा कलर. तर म्हटलं ठीक आहे चला आपण 2 जुडी घेऊ. ₹30 एक बोलले मला 50ला त्यांनी 2 दिल्या. यांच्याकडनं मी ज्यांच्याकडनं भाजी घेते त्यांच्याकडे बऱ्यापैकी मला कमी क्वांटिटीमध्ये भाजी मिळते. एखादी मी जर म्हणाली की ₹10चीच द्या, ₹15चीच द्या किंवा 100 ग्रॅम, 150 ग्रॅम अशा भाज्या मला ते बऱ्याच वेळा देतात. त्याच्यामुळे मग मी त्यांच्याकडेच भाजी घेते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे, एक-एक भाजी आपल्याला निवडायला मिळते. म्हणजे जसं मी तोंडली घ्यायची असेल तर एक-एक, एक-एक निवडून पण घ्यायला देतात. बीन्स एक-एक, एक-एक निवडून घ्यायला देतात मला. मी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदाच त्यांच्याकडे जाते. पण मला मनासारखी भाजी घेता येतं हे खूप महत्त्वाचं. म्हणजे आपण घेतलेल्या जेवढ्या भाज्या असतात ना, त्या वेस्ट जात नाही. बऱ्याच वेळा असं होतं, की जेव्हा आपण किलोने किंवा एकदम अशा समोरचे आपल्याला निवडायला देत नाही आणि मग त्याच्यामध्ये काही गोष्टी जून असतात, काही कोवळ्या असतात खूप. त्या भाज्यांमध्ये असं बऱ्याच वेळा होतं. पण त्या बाबतीत मग मला बरं पडतं. आज आलं आणलंय. आलं आता पावसाळ्यात पाऊस बऱ्यापैकी थोडा-थोडा चालू झालाय. तर त्याच्यासाठी म्हणून थोडंसं आलं आणलंय आणि मिरच्या मी यावेळेस काय करणार आहे, वॉश करून ठेवणार नाहीये. कारण या ज्या मिरच्या आहेत माझ्याकडे मी गेल्या वेळेस आणलेल्या त्याच ऑलरेडी भरपूर आहेत. म्हणून मी या धुणार पण नाहीये. कारण या धुवून कधी-कधी काय होतं ना, घाई गडबडीत जर त्या नीट सुकल्या गेल्या नाही, तर मग त्या आतमध्ये जेव्हा फ्रिजमध्ये अजून त्याला थोडंसं पाणी लागतं आणि मग त्या थोड्याशा पुसायला लागतात, म्हणजे खराब होतात. म्हणून मग मी यावेळेस या ज्या मिरच्या आहेत त्या धुणार नाहीये. फक्त त्याचे देठ काढून वेगळीकडे स्टोअर करणार. कारण जवळपास याच्या निम्म्या पटीने म्हणजे अर्ध्या मिरच्या माझ्याकडे ऑलरेडी फ्रिजमध्ये आहेत. त्याच्यामुळे या अशाच ठेवणार आहे. कढीपत्ता पण मी धुवून स्टोअर करणार नाहीये, तो पण असाच ठेवणार आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा-जेव्हा मी जाते, तेव्हा मी मटार अर्धा किलो, पाव किलो असे घेऊन येते आणि मग ते स्टोअर करते. मटार प्रत्येक वेळेस आणायचं रिझन हेच असतं,
की जेव्हा गडबड असते ना, ते एखादा सकाळी पुलाव केला किंवा फ्लॉवर मटार टाकला किंवा मटार बटाटा टाकला, अशा भाज्या पटकन होतात. त्याच्यामुळे मग मटार माझ्याकडे बऱ्याच वेळा असतो आणि मटार वापरून बऱ्याचशा गोष्टी आपण जेवणामध्ये सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस करू शकतो. यावेळेस भोपळ्याची भाजी करायची आणि भोपळ्याची भाजी ना, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकदा त्याच्यामध्ये मेथी फोडणीला टाकून बघा. मला ही टिप सचिनच्या काकींनी दिलेली आणि तेव्हापासून मी तशा पद्धतीने भाजी करते. म्हणजे फोडणीला मेथी द्यायचं, म्हणजे जसं आपण कांदा, मिरची वगैरे हे सगळं टाकतो, पण त्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण टाका. त्याने टेस्ट खूप छान येते. म्हणजे जो एक असा गोडूस फ्लेवर असतो ना, म्हणजे बरेच जण गोड लागते भोपळ्याची भाजी म्हणून खात नसतील, पण तुम्ही मेथी एकदा फोडणीला टाकून बघा, खूप छान मस्त टेस्टी भाजी होते. आणि त्याच्यानंतरच मी भोपळ्याची भाजी म्हणजे आवर्जून करते घरात. म्हणजे महिन्यातून एकदाच येतो माझ्याकडे भोपळा, खूप जास्त येत नाही. कधीतरी इडली बरोबर वगैरे आपल्याला डोसा वगैरे करणार असते ना, त्याच वेळेस मी करते. आता हा मी भोपळा जेव्हा आणते तो वॉश करत नाही, फक्त त्याचा वरचा जो भाग असतो तो काढून घेते आणि अशा पद्धतीने डब्यात भरून ठेवते. तर मी आज हा स्टोअर करण्यासाठी तुम्ही बघू शकता स्टीलचा डबा वापरलाय. बऱ्याच वेळा काचेचे कंटेनर घाई गडबडीच्या वेळेस जेव्हा मी सकाळी भाज्या करणार असते ना, तेव्हा मग मी स्टीलच्या डब्यात वरचे वरचे जे डबे असतात ते करते. आता हा जो फ्लॉवर आहे तो पण मी बऱ्याच वेळा मोडूनच ठेवते, म्हणजे याच्यात ना जर काही बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही, याच्यामध्ये पण कीड वगैरे बऱ्याच वेळा असतात. तर म्हणून मग या पण मी असं पूर्णपणे खोलून पूर्ण चेक करते त्याच्यामध्ये. कारण काय होतं ना, सकाळी थोडीशी गडबड असते आणि इतर वेळेस पण जेवण करताना आपली गडबड असतेच असते. त्याच्यामुळे मग मी पूर्णपणे असा तो ओपन करून घेते, त्याचा जो डेट असतो तो काढून टाकते. आणि मग जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा मग आपण थोडा वेळ गरम पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात वगैरे थोडा वेळ भिजत घातलं की मग काम होऊन जातं. तर आता आपण हा एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूया. ज्या आपल्या वालीच्या शेंगा म्हणजेच त्याला चवळीच्या शेंगा पण म्हणतात, तर त्या शेंगा किंवा मग आपले बीन्स असतात, ते बरेच वेळा जेव्हा मी मार्केटमधनं आणते ना, तेव्हा ते स्टोअर करून ठेवण्यासाठी एक गोष्ट म्हणजे अशी फॉलो करते की मी त्याचा दोन्हीकडचा जो देठ असतो ना, तो थोडा थोडा कापून मग तो एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करते. तुम्ही नॉर्मल प्लास्टिकच्या बॅगमध्ये स्टोअर करा किंवा कपड्याच्या बॅग पिशवीमध्ये स्टोअर करा, कुठल्याही डब्यामध्ये स्टोअर करा. कारण हे जे बीन्स असतात ना, ते मी भाजीसाठी असा विचार करून आणत नाही. कुठल्याही राईसमध्ये वगैरे मिक्स करताना वगैरे कधीतरी लागतात. म्हणून मी घेऊन येते. त्याच्यामुळे ते काही जास्त पटकन वापरले जात नाही. म्हणून मग ते स्टोअर करण्यासाठी ही एक पद्धत मी वापरते आणि ही पद्धत खूप छान आहे पद्धत. तुम्ही जर मी ही पद्धत बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमधनं शेअर केली. तुम्ही जर एकदाही ट्राय केली नसेल तर मला मला असं वाटतं तुम्ही एकदाही ट्राय करून बघायला हवी आणि खूप छान आहे. याच्याने तुम्ही बारीक बारीक जरी चॉप जरी करून ठेवलात ना याने, तरी खूप छान राहतात. वालीच्या चवळीच्या शेंगा मी बऱ्याच वेळा बारीक चॉप करून पण ठेवते. पण यावेळेस मी अशा भाज्या आणलेल्या ना की काही चॉपिंग कटिंग करून ठेवायची गरज नव्हती खूप जास्त. त्याच्यामुळे आज माझा या क्लीन करण्यामध्ये बराचसा वेळ वाचलाय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत असेल की आजच्या व्लॉगमधनं खूप साऱ्या गोष्टी रिपीट झालेल्या आहेत, पण मला असं वाटतं की डेली रुटीनच्या व्लॉगमध्ये मी ज्या ज्या गोष्टी करते त्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. आज तुम्हाला मी दादर मार्केट म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या दादर मार्केटमधनं मी भाजी घेते, बाहेरून घेते की आतून मार्केटमधनं घेते ना, ते आजच्या ब्लॉगमधनं मी शेअर करण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न केलाय. मला असं वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही पण त्या मार्केटमध्ये जात असाल. आणि अजून एक गोष्ट, मला आपल्या त्या मार्केटमध्ये ना माझ्या 2-3 सबस्क्रायबर मेंबर्स पण भेटलेले. खूप आत्ता हल्ली माझा टायमिंग थोडा इकडे तिकडे होतो, पण मार्केटमध्ये मला ते भेटतातच भेटतात. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. येणाऱ्या लोन ब्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या मील प्लॅनिंगच्या आयडिया शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन, असं डोक्यात तरी ठरवलेलं आहे. जसं एक्झिक्यूट होईल म्हणजे जसं जमेल मला तसं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि आता थोडीशी आता जेवणाची पण तयारी आहे, संध्याकाळ पण झाली. चहा ठेवलाय आणि संध्याकाळची सुरुवात ही चहानेच होते बऱ्याचशा घरांमध्ये. तसंच म्हटलं चहा ठेवून देऊ. माझ्यासाठी 1 ग्लास फक्त पाणी आहे.
कॉफी प्यायचा विचार करत होती, पण ऑलरेडी आता उशीर झाला. म्हटलं आता 6:30 पावणे 7 झाले, तर म्हटलं 6:30 पावणे 7ला आता कॉफी नको. आणि बाहेर थोडासा अंधार पण जास्त झाला, कारण पाऊस आता थोडे दिवस झाले येतोय जातोय येतोय जातोय येतोय जातोय असं सगळं चालू आहे पावसाचं. त्याच्यामुळे मी म्हटलं की राहू दे आता कॉफी नको. आणि कॉफी बनवून पियेपर्यंत, कारण मला अजून थोडंफार आवरायचं पण आहे, आणि कॉफी बनवून पियेपर्यंत ना मला 7:30 तर नक्की वाजतील. मग 7:30 वाजता कॉफी नाही पिणार मी. अगदी जेव्हा मला वाटतं ना तेव्हाच मी 7:30-8 वाजता कॉफी पिते, नाही तर कॉफी पित नाही. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. कमेंट करा, आणि कमेंटचं सेक्शन थोडंसं असं तुम्ही जर स्वाईप केलं तर तिथे एक हाईपचा ऑप्शन येतो, तर हाईप करा, म्हणजे हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. जशी तुम्ही वेळात वेळ काढून छान अशी कमेंट करता, तसाच थोडासा किंचितसा असा वेळ काढून हाईप देखील करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला नक्की मदत होईल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.